हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर इथे दिवसाची सुरुवात झाली आहे एक ग्लास कोमट पाण्यापासून. तर आज आहे संडे. बाहेरचं वातावरण तुम्ही इथे बघताय पूर्ण ढगाळ झालेलं आहे, म्हणून सर्वात आधी उठल्याबरोबर ठेवलाय चहा. आणि हा संडेचा ब्लॉग आहे जो मी आता एडिट करत आहे. चहा नाही झाला तर इकडे मटण आणलेलंच होतं, तर मटणाला पहिला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मस्त त्याला फोडणी दिली, हळद, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर आणि त्यासोबत खूप सारी अशी मेथी. आज भरपूर वेळ आहे आणि सर्वांचा नाश्ता वगैरे झाला, त्यामुळे मी ही जी भाजी आहे कुकरला अजिबात लावणार नाही, कढईमध्ये शिजून घेणार. आणि इकडे सासूबाईंनी सुद्धा लसूण वगैरे काढून दिलाय. नजर हटी आणि दुर्घटना घटी असं बिट्टूचं काम आहे. थोडंसं लक्ष निघालं, आम्ही दोघी कामात लागलं की बिट्टू लगेच माझा नाही तर मिनूचा फोन घेऊन लगेच फोन मध्ये बघत बसते. आली आली मला बोला. अच्छा, हमको सिखा रिया है. थोडीशी लाडीगुडी लावून मी बिट्टूकडून एक जेली घेऊन घेतली आणि त्यामध्ये मला पाहिजे होता ऑरेंज कलर. ऑरेंज कलरला खूप आवडतो. मग तिने मला ऑरेंज कलर न देता येलो कलर दिला होता. मग नंतर म्हणाली की घे मम्मी, पण मी तोंडामध्ये टाकला तर तिला म्हटलं राहू दे, आता मी हे खाणार. माझी मुलगी तर लहानच आहे, पण मी ना कधी कधी तिच्यापेक्षा लहान मुलांसारखी करते. मगाशी शिजत टाकलेलं मटण आता मस्तपैकी शिजलंय, म्हणून पटकन भाजी करून घेतलीये. काय झालं, हळूहळू चोर आमच्याकडे येतोय. कशाचा राग आला? कशाचा ग राग आला तुला? ए बच्ची, भिंतीला सांगतेस का तिकडे? संडे म्हटलं ना की सर्व कसे कामं निवांत असतात. एकदम शांततेत उठायचं आणि बाकीची राहिलेली कामे हळूहळू करायची. आज मी काय केलं ना, जेवण झाल्यानंतरच वॉशिंग मशीन लावली. रोज जसं आपण सकाळी उठतो आणि पटापट कामं करतो आणि रोज त्याच वेळेस होणं हे कधी शक्य नसतं. एखादा दिवस असाही लेट. मशीन लावून दिल्यानंतर इथे दिसला मला मिरर. मग काय, माझा ये चांद सा रोशन चेहरा, आता असं तर नाही म्हणू शकत, हा दाग धब्बोवाला चेहरा बघायचा कधीच सोडत नाही. क्योंकि जब तक उम्र है तब तक खुद को देखा करो, जितना मेकअप करना हो उतना मेकअप करो, क्योंकि एक बार उम्र चली गई तो सब खत्म. कधी कधी हिची मस्ती एवढी होते की डोक्यावरून पाणी जातं. तिला मी इथे म्हणत आहे की बिट्टू जरा आराम कर, पण ही बाई कसली ऐकते. ही तर आम्हाला झोपू घालणार पण ती कधी झोपणार नाही. आज आमचा आरुदादा घरी नाही आहे ना, त्यामुळे जरा शांत नाही तर दोघांची एवढी भांडणं, त्यामध्ये आमची झालीशी डोक्याची खिचडी. मग काय, इथे चपलांचं दुकानच लावलं. पहिला तर माझ्याकडून 2-3 काढून घेतल्या आणि नंतर मग ती गेली आणि स्वतः काढून घेऊन यायला लागली. आज आहे संडे. मी जरा अंग टाकून लोळत होती. अंग टाकून माझा व्हिडिओ एडिट केला. यांना म्हणते की चला जाऊया फिरायला. काय म्हणतात बघू. बिट्टूला नाही, मी तर मस्त झोपले. करू का तयारी? खेळणी वाली काय खायला जायचं आहे? गेट काही खायला नाही म्हणत आहे ती म्हणत आहे नारळ पाणी प्यायला जाऊ. इथेच आहेत पप्पा. चला तर बड्या मन मोकळं करून नवऱ्याने हो म्हटलंय, पटकन तयारी करते. बाहेर जायचं म्हटलं ना की आम्ही पटकन तयार होतो. मग मम्मी असो किंवा मुलगी. संडे म्हटल्यानंतर मुलांना जरासं फिरून आणलं ना त्यांनाही बरं वाटते, म्हणून मी बिट्टूला आता दर संडेला नेण्याचा प्रयत्न करेल. आम्ही दोघी माहिले की कधीच बाहेर जाण्यासाठी इथे तयार आहो उभे गेटवर, पण पप्पाचं घराबाहेर निघायचं नाव नाही. तिथे गेल्यानंतर सर्वात आधी बिट्टूच्या पप्पाने मागवले मोमोज. बिट्टूचे पप्पा मला म्हणाले की खा खा. मी मोठी म्हणत होती नाही मला नाही खायचंय. मग नंतर काय केलं ना, त्याच्या बाजूलाच एक दुकान होतं चायनीजचं. मग मी तिथे चायनीज खाल्लं, नूडल्स घेतले, त्यासोबतच क्रिस्पी वडापाव घेतला. आणि बिट्टूचा एकच नारा सुरू होता की मला फक्त आणि फक्त नारळ पाणी प्यायचंय. पण नारळ पाणीवाला त्या रोडवर अजिबात नव्हता. तू कधी तमी मध्ये पेन होत कुठे होत? इथे आल्याबरोबरच केली मी पेट पूजा. बाहेरून तर खाऊन आलीच होती, पण घरी मटण असल्यामुळे मला घरी आल्याबरोबरच भूक लागली. मग पहिला पेट पूजा करून घेतली मस्त लिंबू वगैरे टाकून. वाटत आहे ना आता झोपायचं का? मग आता स्टडी करायचा, खायचं प्यायचं. वाह मेरी बहन, वाह मेरे बच्चे, वाह. नको खाऊ आता, टमी मध्ये दुखते ना.